हा बायांनो, हा लवकर लवकर लागवड झाल्या पाहिजे आता तुरीची. अजी दिवाकर भाऊ, लवकर लवकर म्हणता तर लवकर लवकर कसा करून जी? त्या त्या दिवशी नाही का तुम्ही सोयाबीनची लागवड करायची होती, तर त्या दिवशी तुम्ही असेच म्हणत होत्या लवकर लवकर. अरे लवकर लवकर कसा कसा करणार? आता समजून चाल तू बिमलाबाई. लवकर लवकर म्हणजे जेवढ्या लवकर झाली तेवढ्या लवकर चांगलीच आहे. मग पाण्या पावसाचा दिवस आहेत. पाणी पाऊस आला मग जागावली झाली तर तुम्ही म्हणजाल का पायाला माती डिगते. पायाला माती चिपकली तर मग तुम्ही म्हणजाल का आम्ही शेतात नाही येऊ. अशा गोष्टी आहेत ना. त्या गोष्टी आम्ही समजतो दिवाकर भाऊ. पण लवकर लवकर म्हणजे कसा मशीन होऊ का आम्ही? जशा पद्धतीनं म्हणतेस त्या पद्धतीनं चालूच आहे काम. तुझ्या म्हणणे हा बरोबर नाही. ठीक आहे बाई, माझी गलती झाली. आजपासून नाही म्हणणार लवकर लवकर. हेच तर मी म्हणतो का भाऊ. ठीक आहे बाई, पुन्हाहून एकदा माफी मागतो. आजपासून नाही म्हणणार असा. झाली गलती झाली. चला तोपर्यंत तुम्ही लागवड करा. मी दुसऱ्या शेतातून येतो. दुसऱ्या शेताचा कसा हालचाल आहे तो बघून यावं लागेल का नाही. तेच म्हणतो मी. तुम्ही आपले आपले काम लवकर लवकर आटोपा. मी आपला काम बघून येतो. लागवड एकदम व्यवस्थित पद्धतीने करा. एक तर जवळ जवळच नको करा. बरोबर अंतरानुसार करा. एक तर का करते तुम्ही जवळ जवळ लागवड करते नाही ते एक तर जास्त दूर करते. बरोबर अंतर सांभाळून अशा पद्धतीने करा. हो भाऊ, हो हो ठीक आहे. आम्ही बरोबर पद्धतीनं लागवड करतो. तुम्ही जे पद्धत सांगले त्या पद्धतीनंच आम्ही करतो. जास्त काही ह्या वगैरे नाही करू फालतू कामं. चांगल्या पद्धतीनंच आम्ही लागवड करतो. आमची काही पहिलीच वेळ आहे नाही हे. दिवाकरच्या शेतामध्ये आला पाणी राजूचा पाईप फुटल्यामुळे. अरे बाप रे गा, एवढा पाणी माझ्या शेतामध्ये आला कुठून? आता कालच मी शेतामध्ये येऊन बघतो. ते शेतामध्ये एकही पाणी नव्हता. ना आजच्या आजच इथे शेतामध्ये कुठचा पाणी आला. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. ए राजू भाऊ, राजू भाऊ जरा ये बरं इकडं. बोल बोल दिवाकर भाऊ, काय म्हणतस? आता मी काय म्हणू? तू मला सांगू शकशील का? आमच्या शेतामध्ये आजच्या आज एवढा पाणी आला कुठून? दिवाकर भाऊ, मी तुला सांगू का थोडासा? काय सांगतेस तर ते लवकर सांग. तो गलतीनं नाही का पाईप नाही का फुटला. तर तुझ्या बांधीमध्ये पाणी आला गलतीनं माझ्या. अबे ये राजू, आता तुले का म्हणू बे मी? आता का म्हणतेस तर तू म्हणून पाय. आता का बोलू असू दे. आता तू मला सांग, माझी ह्या शेतामध्ये पेरणी व्हायचीच आहे आणि तुझा पाणी माझ्या ह्या शेतामध्ये आला. आता मी पेरणी कशी कशी करू आपल्या सोयाबीनची? गलती झाली ना गा, राहू दे ना, माफ कर ना. का करतेस तर? तुझ्या गलतीपासून मला किती त्रास होते याचा विचार केलास का तू? बाप रे बाप. आता तुझ्यापासून एवढा त्रास होते. पेरणी व्हायचीच आहे माझी ह्या शेतामध्ये. आता पेरणी कशी कशी करू तू सांग. सोयाबीनची लागवड कशी कशी करू? एवढा मोठा पाणी भरलास तू माझ्या शेतामध्ये. हा असा तुझा बरोबर नाही. मी सांगून देतो. असू दे ना गा दिवाकर भाऊ, काय करतेस तर? आता असू देतो, तुलाही माफी करावंच लागेल. माझ्या जवळचा शेतकरी आहेस. फालतू झगडा भांडण करून तर काही फायदा आहे नाही. चल मग जा, आता मी पण घरी जातो. दिवाकरच्या शेतामध्ये होती तुरीची लागवड अन बायको नाही गेली शेतामध्ये. अरे बायको, मी तुला शेतामध्ये यायला सांगितलं अन तू शेतामध्ये नाही आलीस. शेतामध्ये आहे आपल्या तुरीची लागवड चालू अन तू शेतामध्ये नाही आलीस. घरी काय करतेस? डोकं फिरलं तर नाही तुझं? माझं कशाला डोकं फिरणार? उगीच उगीच काही पण बोलू नका तुम्ही. तू येडी झालीस येडी. तुला शेतामध्ये यायला सांगितलं होतं का नाही सकाळी? तू शेतामध्ये नाही आलीस. आता किती वेळ झाला माझा डोका खराब आहे. ना तू माझा आता डोका खराब करू नको. मी तुला सांगू का, तूर लागवड होती तिकडे गेलो बायकांकडे त्या. त्यांना समजावून सांगलो का तूर लागवड बरोबर पद्धतीनं करा म्हणून. मग आपल्या त्या विहिरी जवळच्या दुसऱ्या शेतामध्ये गेलो तर तिथे भूसारा पाणी संगरला होता. लय पाणी होतं आमच्या शेतामध्ये. त्या राजूनं आपल्या शेतामध्ये पाणी वागवलं ना त्याचा पाईप फुटला तर तो पाणी आमच्या शेतामध्ये आला. समजलीस का? इकड तिकड हिंडत आहो मी. माझा पहिलेचा डोका खराब आहे. ना तुला शेतामध्ये यायला सांगितलं तर तू घरी मस्त मजा मारतेस. तू मला सांग, घरी बसल्यानं कामं होतील का? हो तर ठीक आहे ना, मी जातो ना शेतामध्ये. आता गलती झाली माझी. घरचे पण कामं होते. जा आता. शेतातले कामं झाल्या पाहिजेत आपल्या. हो ठीक आहे, जातो. गलती झाली. तूर लागवड कशी काय म्हणून ते बरोबर बघशील. ते आपल्या विहिरी जवळच्या बांधीजवळ ते माती नसे का पडली, ते माती फेकून टाकशील.
हा हो हो ठीक आहे. हा सर्व कामं आटोपूनच येतो मी शेतातून. का म्हणते आता कशी चालू आहे तुमच्या इकडे तुरीची लागवड? तुरीची लागवड बघितल्या ना आता? दिवाकरच्या शेतामध्ये चालू होती तुरीची लागवड. मग आता दिवाकर गेला शेताकडे, तिथे होते 3-4 बाया, गुंपाबाई, चंपाबाई, बिमलाबाई, शांताबाई, अशा नाही का 4-5 बाया होत्या. तुरीची लागवड एकदम मस्त सुरळीत पद्धतीनं चालू होती दिवाकरच्या शेतामध्ये. आता तुरीची लागवड तर तुम्ही बघितल्याच. आता कोणी शहरी भागातले असेल त्यांना तुरीची लागवड कशी होते तसे म्हणून माहीत नसेल. आता तुरीची लागवड बघितल्या. मग आता याच्यानंतर झाला राजूचा आणि दिवाकरचा भांडण. त्याच्या शेतामध्ये गेला पाणी. आता तो दिवाकर काय म्हणते, मी आता म्हणते पेरणी कसं काय करू म्हणते, माझी सोयाबीनची लागवड व्हायचीच आहे म्हणते. आता कशी मी माझी होईल म्हणते सोयाबीनची लागवड म्हणते ह्या शेतामध्ये म्हणते. तुझ्यापासून म्हणते माझी नुकसान झाली म्हणते, शेतामध्ये पाणी गेला म्हणते, असा तुझा बरोबर नाही म्हणते. असा ना असा दोघांचा झाला झगडा, भांडण. तोही म्हणते, राजूही म्हणते, भाऊ म्हणते गलती झाली म्हणते, गलतीनं पाईप फुटला म्हणते. आता पाईप फुटला ना, पाईपाचं पाणी गेलं त्याच्या शेतामध्ये. गलतीनं पाईप फुटला तर आता गेला शेतामध्ये. आता का करत्या स्टोरी तरी. मग तो दिवाकर गेला आपल्या घरी. बायकोला मध्ये तुला शेतामध्ये यायला सांगितलं म्हणते, ते शेतामध्ये काही गेली नाही. मग दोघाही नवरा बायकोचा वादावाद झाला. शेतामध्ये काहून आलीस म्हणते तू म्हणते, घरचे कामच पाहतेस म्हणते, शेतातले कामं कोण बघल म्हणते. असा होते दोघाही नवरा बायकोचा भांडण. मग आता शेतीच्या रिलेटेड बहुत व्हिडिओ झाले. आता दुसऱ्या काही नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन यावं लागते. आता पावसाळा चालू झाला नाही तर मग पावसाळ्याच्या विषयावर मस्त आणलो असतो व्हिडिओ. चला तर मग बनून राहा आमच्या ड्रीम गार्डन ड्रामा यूट्यूब चॅनलवर. आणि रोज नवीन येणाऱ्या व्हिडिओची वाट बघत राहा. अशाच नवनवीन व्हिडिओ येत जाते. चला मग ठीक आहे, आता धन्यवाद. आजसाठी फक्त एवढाच.